सर, आपण मागील अनेक वर्ष मागणी करत होते, आपल्या पक्षाच्या माध्यमातून ही मागणी होती की आठवडी बाजार बंद व्हावा आणि काल महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आपल्या मागणीला अखेर यश आलेलं आहे. कसं पाहता? जो आठवडी बाजार आहे हा आठवडी बाजार बेकायदेशीर आहे. ह्याचं आम्ही विविध जे आमचे पत्रव्यवहार आहे ह्याच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेच्या लक्षात आणून देण्याचं काम केलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लक्षात आणून दिलेलं आहे. त्याचबरोबर कोकण विभाग जे आहेत तर कोकण जे कार्यालय आहे त्या विभागीय कार्यालयामध्ये पण आम्ही पत्रव्यवहार करून त्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. बरेचसे जे काही उच्च न्यायालयाचे पण आदेश आहेत की आठवडी बाजार जर करायचे असतील तर ते ग्रामीण पट्ट्यामध्ये सहजासहजी आठवडी बाजार होतात. आता आठवडी बाजारच्या नावाखाली या ठिकाणी आपण पाहू की बरेचसे जे नगरसेवक किंवा इकडचे जे स्थानिक जे नगरसेवकांच्या बरोबरचे जे व्यापारी आहेत ते लोक मिळून इथे एक प्रकारचा असा व्यवसाय करतात की ज्या व्यवसायातनं नगरपालिकेला काहीच फायदा होत नाही, वैयक्तिक त्यांना फायदा होत आहे. म्हणजे ती लोक पैसा कमवत आहेत त्याच्यातनं, परंतु नगरपालिकेला कुठल्या प्रकारचं त्याच्यासाठी योगदान ती लोक देत नाहीत. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची फीज आकारली जात नाही. एवढंच नव्हे तर ते जे काही त्या ठिकाणी धंदे लावतात लोक छोटा मोठा, तर ते बहुधा त्यामध्ये स्थानिक तर नसतातच, परंतु जे लोक येतात त्यांच्याकडनं 200-300 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये अशा पद्धतीची आकारणी केली जाते. साधारण आमच्या माहितीप्रमाणे एका आठवडी बाजारातून साधारण कमीत कमी 2-2.5 लाखापासून ते 5 लाखापर्यंत एका आठवडी बाजारामध्ये ती लोक कमवतात. बरं, ती कमवतात त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरी केली जाते. तिकडे त्यांच्या सुरक्षतेचा पण विषय असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे, अनधिकृत आहे. आणि हे अनधिकृत आहे त्यासाठी पंचायत ॲक्टचे विविध आम्ही कलमं त्यांना मागच्या आमच्या पत्रामध्ये त्यांना ते घोषित केलेलं आणि नगरपालिकेच्या लक्षात आणून दिलेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इकडचे जे स्थानिक व्यावसायिक आहेत जे बदलापूरमध्ये राहतात, बदलापूरमध्ये काम करतात, बदलापूरमध्ये त्यांनी घरं घेतलेली आहेत, प्रॉपर्टी घेतलेली आहेत, गाडी घेतलेले आहेत, त्याचं भाड्याने घेतलेले आहेत, भाडं भरत आहेत. त्यांना साधारण 10-15 हजारपासून ते जवळजवळ 1-1, 1.5 लाखापर्यंत ते लोक भाडं भरत आहेत. आठवडी बाजारामध्ये बरेचसे जे काही येतात व्यावसायिक ते बदलापूरचे नसतात. ते बाहेरून एक कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर त्यांचा असतो, तो सगळ्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करतो. एका ठिकाणी ते बसवतात आणि त्या ठिकाणी ती लोक त्यांचा व्यवसाय करतात. बदलापूरची जनता त्यांच्याकडनं खरेदी करतात आणि खरेदी करून मग नंतर ती लोक पुन्हा काय जातात, या बदलापूरमधून बाहेर जातात आणि म्हणजे बदलापूरचा जो पैसा आहे तो बाहेर जातो. त्याच्यामुळे स्थानिक जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. तुम्ही बघा, बरेचसे जे स्टेशनच्या जवळपासचे पण जेवढे पण व्यावसायिक आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांच्याकडे दिवसभर तिकडं कस्टमर जात नाही, त्यांची बोहणी होत नाही. म्हणजे एक प्रकारचा अन्याय हा चाललेला आहे. नगरसेवकांना मोठ्या आशेने नागरिक आहेत ते निवडून देतात, मतदार निवडून देतात आणि अपेक्षा ठेवतात की ती लोक त्यांच्या विकासाच्या हेतूने काहीतरी काम करतील. परंतु या ठिकाणी विकास होतोय, परंतु नगरसेवकांचा आर्थिक विकास होतोय, त्यांच्या बरोबरीच्या त्यांच्या जे बरोबरचे जे व्यावसायिक आहेत त्यांचा विकास होतोय. मात्र नागरिकांना त्याचा आणि जे इकडचे जे स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांचा काही विकास होताना दिसत नाही. म्हणून कायद्याच्या दृष्टिकोनातून हे आठवडी बाजार हे बेकायदेशीर आहे. त्याला आम्ही कायदेशीर स्वरूप प्राप्त करून दिलं. त्यासाठी मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही आंदोलने केली, मोर्चे काढले, उपोषणं केले. याच्या अगोदर आपा जवळकर म्हणून जे आनंदी की भाजी मार्केटचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी आंदोलनं केलेली, परंतु एवढे आंदोलन करून पण त्यांना काही दाद मिळाली नव्हती. पण अखेरकार आता हे जे काही ठराव आता हे यांनी घेतलेला आहे, नगरपालिकेने घेतलेला आहे, तो मला असं वाटतं तो स्वागत करण्यासारखं आहे. परंतु एवढ्यापुरती मर्यादित न राहता त्यांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे. कारण मी आताच एका पत्रकारांना माहिती देताना सांगितलं की आम्ही पण ज्यावेळेला आंदोलने केले त्यावेळेला मला इथे पत्रव्यवहार केलेला आहे नगरपालिकेने आणि या व्यवहारामध्ये नगरपालिकेने मान्य केलेले आहे की हे आठवडी बाजार हे बेकायदेशीर आहे. पहिली गोष्ट, कुठल्या कलमाच्या अंतर्गत बेकायदेशीर आहे त्याचं पण त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी कारवाई करण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मागितला. कुठल्या दिवसाला कुठल्या आठवडी बाजार भरतात, कुठल्या जागेवरती भरतात आणि कोण ते भरवतं आणि त्याच्यानंतर ते कुठल्या तारखेला भरतात. तर त्यामुळे त्या आठवडी बाजारांवरती कारवाई करण्याच्या अनुषंगाने अशा पद्धतीचा मला पत्रव्यवहार केला होता. परंतु काही ठिकाणी कारवाई केली तर काही ठिकाणी कारवाई केलेली नाही आहे. म्हणून आम्ही हा जो मुद्दा आहे सातत्याने उचलून धरत असल्यामुळे आज या बदलापूरमध्ये आम्ही आठवडी बाजाराच्या विरोधातल्या भूमिकेमध्ये जे पाऊल उचललेलं आहे
त्या पावलाला कुठेतरी यश मिळालेलं आहे असं माझं या ठिकाणी मत आहे. परंतु अजूनही मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की नगरपालिका खऱ्या अर्थाने एक आठवडी बाजार बंद करण्यासाठी प्रयत्नशील आहे का फक्त त्यांनी गाजर दाखवलेलं आहे आणि नंतर पुन्हा एकदा की जसं पहिले झाले त्या पद्धतीने आठवडी बाजाराचे जे काही व्यावसायिक आहेत त्यांच्याकडनं हप्ते घेऊन हप्ते घेण्यासाठी त्यांना घाबरवण्यासाठी अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा आणि मग पुन्हा एकदा त्यांचेच नगरसेवक असतात, त्यांचेच सगळे व्यावसायिक असतात, त्यांच्या नगरसेवकांची माणसं असतात, त्याच्यामुळे ती लोक काय करतात एकमेकांबरोबर समझोत्याने ते कामं करतात आणि मग नंतर ते आठवडी बाजार पुन्हा चालू होतात आणि ज्यांना काही देणं घेणं असतं ते देणं घेणं त्यांना मिळतं आणि ते लोकांची कामं पुन्हा चालू होतात. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पार पाडली पाहिजे, कारण जे आठवडी बाजार भरवतात त्या लोकांवरती पण कायद्याच्या म्हणजे त्यांच्यावरची फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात अशा पद्धतीची तरतूद आहे. कारण तिकडच्या लोकांच्या सुरक्षतेचा पण मामला आहे, त्यासाठी विविध परमिशन्स लागतात. त्या परमिशन न घेता ती लोक स्वबळावरती आणि स्वतःच्या म्हणजे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन त्यांना हप्ते देऊन अशा पद्धतीचे बेकायदेशीर आठवडी बाजार चालवले जातात. सर, फेरीवाल्यांसाठी हे एक धोरण आता निश्चित होणार आहे, त्याविषयी काय सांगाल? हा, तर फेरीवाल्यांचं जे धोरण आहे, आम्ही मागच्या वर्षी जवळजवळ 14 दिवस उपोषण केलं होतं. मारुती गायकवाड यांनी त्यावेळेला तोडक कारवाई केली. तोडक कारवाईमध्ये जवळजवळ बरेचसे जवळजवळ 150-200 इकडचे जे पथविक्रेते फेरीवाले आहेत किंवा छोटा मोठा धंदा करणारे जे लोक आहेत तर त्यांच्यावरती कारवाई घालण्यात आलेली आहे. तर या पद्धतीने काय झालेलं आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून तोडक कारवाईमध्ये त्यावेळेला भरपूर लोकांचं नुकसान झालेलं आहे. आमचे जवळजवळ असे 2 ते 3 फाईल भरलेले आहेत. याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, मराठा, कुणबी, इकडचे स्थानिक, भूमिपुत्र या सर्वांवरती कारवाई केलेली आहे. परंतु कारवाई करताना जी अमानुष पद्धतीने कारवाई झाली ही खूपच जास्त म्हणजे अन्यायकारक होती. कारण JCPच्या माध्यमातून ती जी हातगाड्या आहेत त्यांच्या डोळ्यासमोर तोडल्या गेल्या. बरेचसे मुलं जी आहेत ती रडत होती, कारण त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण त्याच्यावरती होतं. आई वडिलांनी कर्ज काढून कसं तरी तो धंदा चालू करून दिला होता. आता तुम्ही बघाल सध्या पण बऱ्याच ठिकाणी काय आहेत, लोक पोटापाण्यासाठी छोटा मोठा धंदा चालू करतात आणि ते धंदा करतात म्हणजे काय ते काही चुकीचं करत नाहीत किंवा काही चुकीचा व्यवसाय करत नाहीत. चांगला बिझनेस करतात, कष्ट करतात, म्हणजे परिश्रम करतायत आपल्या मुलाबाळांचं संगोपन करण्यासाठी. तर नगरपालिकेने म्हणा किंवा या सरकारने याचा विचार करायला पाहिजे. पतविक्रेता अधिनियम 2016 आहे, उच्च न्यायालय त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, त्याच्यामध्ये सांगितले की पतविक्रेत्यांना डायरेक्ट निष्कासित करता येत नाही, त्यांना पर्यायी जागा दिली पाहिजे, त्यांना लायसन दिलं पाहिजे आणि त्या धोरणानुसार त्यांची TVC कमिटी बनवली पाहिजे. मग आम्ही जे काही हे आंदोलनं केले, बहुजन मुक्ती पार्टी आणि राष्ट्रमूल निवासी बहुजन पतविक्रेता फेरीवाला संघ, आनंदी भाजी मार्केट, त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना, स्थानिक जे गावकरी आहेत त्यांच्या माध्यमातून आणि व्यावसायिकाच्या माध्यमातून विविध आंदोलने झाली. या आंदोलनाच्या नंतर आम्हाला एक त्याचं खात्रीपूर्वक त्यांनी एक पत्र लिहून दिलं की बाबा आता कारवाई होणार नाही, TVC कमिटी वगैरे किंवा जे काही पतविक्रेत्याचं जे धोरण आहे ते आम्ही त्या अनुषंगाने काम करू. मारुती गायकवाड आहे त्यांचं आम्ही वारंवार त्यांची भेट घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, त्यांना सांगण्याचं काम केलं, परंतु त्यांनी पण त्यावेळेला एकदम अशी उग्र भूमिका घेतली होती आणि कुठल्याही बाबतीत न ऐकता त्यांनी डायरेक्ट थेट कारवाई करून लोकांवरती अन्याय केला होता. त्यावेळेला सिनियर PI म्हणून बालवडकर साहेब होते. बालवडकर साहेबांना मी विनंती केल्यावरती त्यांनी मारुती गायकवाड यांना बोलून घेतलं. मी आमचे ILP इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन हे आमचं वकील संघटन आहे बामसेपच्या अंतर्गत, त्या वकील संघटनेचे राष्ट्रीय आमचे पदाधिकारी त्यांना बोलून घेतलं होतं, जे सुप्रीम कोर्टामध्ये पण प्रॅक्टिस करतात. तर त्यांना या ठिकाणी बोलवल्यानंतर आम्ही चर्चा घडवून आणली आणि त्यानंतर त्यांना पूर्ण आम्ही एव्हिडन्स दिले. परंतु त्यावेळेला पण मारुती गायकवाड यांनी एकदम कठोर भूमिका घेतली, म्हणजे समंजसपणाची भूमिका न घेता कारवाई कंटिन्यू ठेवली. मग शेवटी आम्हाला आंदोलन करावं लागलं. 14 दिवस बेमुदत आम्ही उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर मग शेवटी या नगरपालिकेला जागलं, कारण त्यावेळेला बऱ्याचशा अधिकाऱ्यांची जे आहेत ते धावेदान आणले. त्यावेळेला त्यांना दखल घ्यावी लागली, कारण त्याच्यानंतरची आमची भूमिका डायरेक्ट स्पष्टपणे म्हणजे कोर्टात जाण्याची तर होतच, परंतु त्यावेळेला काहीतरी विचित्र घडलं असतं आणि ती शक्यता निर्माण झाली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता आणि त्या सर्व गोष्टींचा आणि बाबींचा विचार करून मग शेवटी नगरपालिकेने आमच्या उपोषणाला दाद देऊन आम्हाला पत्र दिलं. TVC कमिटी बनवली. TVC कमिटी बनवल्यानंतर जवळजवळ 6 महिन्यांनी त्याची मिटिंग घेतली. ऑगस्टमध्ये काहीतरी मिटिंग झाली. ऑगस्टमध्ये मिटिंग झाल्यानंतर अद्याप काही मिटिंग झाली नाही. त्या धोरणानुसार
जे पदविक्रेते आहेत त्या पदविक्रेत्यांची नोंदणी होणं, त्याच्यानंतर त्यांना लायसन देणं, त्यांना जागा वाटप करणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते TVC कमिटीने घेतलं पाहिजे. आता जर का त्यांनी निर्णय घेतला असेल नगराध्यक्ष मॅडमनी किंवा नगरसेवकांनी किंवा नगररचना विभागाच्या सभापतींनी, तर मला स्पष्ट त्यांना हे माहिती द्यायची आहे की त्यांचं कुठेतरी कामाची जी पद्धत आहे ती चुकते. त्यांनी थोडासा अभ्यास अजून केला पाहिजे, कारण आम्ही याच्यामध्ये एक्सपर्टीज मिळवलेली आहे. आम्ही आमचे एक्सपर्टीजचे ओपिनियन्स घेतलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 4 वर्षापासून संघर्ष केलेला आहे. कायद्याच्या सर्व तरतुदी बघितल्यानंतर आम्हाला हे लक्षात येतं की TVC कमिटी जी आहे, म्हणजे टाउन वेंडिंग कमिटी आहे, टाउन वेंडिंग कमिटीला विश्वासात न घेता कुठलाही निर्णय तुम्ही घ्याल तो चुकीचा ठरणार आहे, तो ग्राह्य धरला जात नाही. TVC कमिटीमध्ये अध्यक्ष कोण असतं, तर मुख्य अधिकारी अध्यक्ष असतात आणि बाकीचे TVC कमिटीचे जवळजवळ 8 ते 13 मेंबर असतात आणि त्या मेंबर्सला त्याचबरोबर पोलीस प्रशासन, RTO, त्याच्यानंतर इमारतीचे NGOs किंवा इमारतीचे जे सोसायटीचे त्यांचे एक प्रमुख या ठिकाणी नियुक्त केले जातात. अशी एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेनुसार जी TVC कमिटी बनते त्या TVC कमिटीला विश्वासात घेऊन चर्चा करून मग ठरवलं जातं की बाबा तुम्हाला जागा कुठे मिळेल, लायसन कुणाला देणं, कोण अधिकृत आहे, कुठल्या अनधिकृत आहे, कुठल्या जागेवरती दिलं जाणार आहे, त्याच्यानंतर त्याला किती फीज लावली पाहिजे, ही सगळी प्रक्रियेचा भाग आहे. ही कायदेशीर प्रक्रिया आहे. आणि जर आता नगरपालिकेच्या माध्यमातून या सर्वसाधारण सभेमध्ये जी मीटिंग घेतली आणि त्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक जर का निर्णय घेत असेल तर नगरसेवकांना त्याच्याबद्दल ज्ञान नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे, कारण TVC कमिटी ह्यांना स्वतंत्र अधिकार आहे. स्वायत्त ती संस्था आहे. ती संस्था मुख्य अधिकाऱ्यांना आणि मुख्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये चालते आणि ते पूर्ण बदलापूरचं जे काही ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे त्या किंवा नगररचना आहे किंवा त्या ठिकाणी जे काही ट्रॅफिकच्या अडचणी आहेत त्या सर्व बाबी लक्षात घेता त्या पद्धतीने निर्णय घेतले जातात. आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार, कारण मागच्या मीटिंगमध्ये आम्ही गेलेलो, परंतु यावेळेच्या या सर्वसाधारण मीटिंगमध्ये आम्हाला आमंत्रण नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही. परंतु जर का त्यांनी असे काही निर्णय घेतले असतील जे निर्णय पदविक्रेता अधिनियमात धोरणांच्या विरोधात असतील, पदविक्रेत्यांच्या विरोधात असतील, भाजीवाल्यांच्या विरोधात असतील, व्यावसायिकांच्या विरोधात असतील, तर आम्हाला त्यांचा विरोध करावा लागेल. त्यासाठी गरज पडली तर आंदोलन करावं लागेल. तर या अनुषंगाने मी त्यांना थोडीशी माहिती देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून की TVC कमिटीच्या अनुषंगाने जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगरपालिका आहे, TVC कमिटीच्या शिफारशी आणि नियोजन प्राधिकरणाची सल्लामसलत करूनच त्यांना हे काम करायला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांना कलम 21(1) अभ्यास करायला पाहिजे, कलम 18(1) अभ्यास केला पाहिजे, कलम 3 आणि 4 अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये विक्रेत्यांचे सर्वेक्षण आणि वेंडिंग प्रमाणपत्र जारी करणे हे सर्व TVC कमिटीचं काम आहे. हे नगरसेवकाचं काम नाही. नगरसेवक काय करणार त्याच्यामध्ये? नगरसेवक पदविक्रेता आहे का? त्याला जो एक पदविक्रेता तिकडे उभा राहून रस्त्यावरती भर उन्हामध्ये बसतो, तिकडे काम करतो, तिकडे कष्ट करतो, ती महिला त्या ठिकाणी बसलेली असते, त्यांचे घसा पूर्ण कोरडा होतो. त्यांना एवढी आवड आहे TVC कमिटीच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी, तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरच्या महिलांना, त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना बसावं रस्त्यावरती आणि त्या पद्धतीने काम करावं. त्या पद्धतीने त्यांनी अनुभव घ्यावा की कशा पद्धतीने घसे कोरडे होतात, लोक किती कष्ट करतात उन्हामध्ये आणि कशा पद्धतीने नगरपालिका तुमच्या येऊन टोपल्यांना लात मारते, तुम्हाला घाण शिव्या देते. वेगवेगळे जे काही रिक्षावाले असतील किंवा इतर जे काही राजकारणी लोक असतात ते कसे त्रास देतात हप्ते खाण्यासाठी, अधिकारी कसे त्रास देतात, या सर्व बाबींचा विचार होणं खूप गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं या सर्व कायदेशीर प्रक्रियेचा विचार करूनच जे आहेत मुख्य अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा. कारण जर का चुकीचे निर्णय झाले त्या चुकीच्या निर्णयांना आम्ही सहकार्य करणार नाही आणि आम्हाला आंदोलन करावं लागेल. शेवट मला आपल्याला एवढं सांगायचं की आता जे अनधिकृत बांधकाम जे चालू त्याच्यावरती कारवाईचे जे चाललेले आहे तो STPचा विषय. STP म्हणजे सांडपाण्याचं एक नियोजन करणं, त्याचं रिसायकलिंग करून नदीत सोडणं, याच्यासाठी उच्च न्यायालयाचा आदेश आला होता. परंतु मुख्य अधिकाऱ्यांनी नगरसेवक आणि त्याचबरोबर व्यावसायिक म्हणजे बिल्डर्स यांच्या हिताचे सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने त्यांनी कारवाई केलेली आहे. त्या जागेमध्ये त्यांना पार्टनरशिप पाहिजे किंवा ती जागा विकत पाहिजे किंवा ती जागा मोकळी पाहिजे. त्या ठिकाणी त्यांना काही डेव्हलपमेंटचे प्लॅन आहे, तिथं आर्थिक त्यांचं काही स्वार्थ लपलेला आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीने निर्णय घेऊन त्यांच्यावरती कारवाई झाली. अगदी घरांवरती पण कारवाई झाली. जी रिट पिटिशन 7404 सांगितली ती STPच्या संदर्भात आहे. म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये सांडपाण्याच्या नियोजनाची व्यवस्था नाही आहे, त्या सांडपाण्याच्या व्यवस्था नसलेल्या बिल्डिंगांना त्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. कुठल्याही पद्धतीत सर्वच बदलापूरच्या अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याची कुठलीच त्याच्यामध्ये
सूचना किंवा आदेश केलेला नाहीये. परंतु मुख्य अधिकारी या रिट पिटिशनचा चुकीचा अर्थ लावून त्याचा मिसयूज करतात. त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही बदलापूरचे जे काही या ठिकाणी प्रभावित व्यावसायिक आहेत किंवा रहिवासी आहेत त्यांना आम्ही संघटित केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आता पुढे उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहोत. जे अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करून आपल्या अधिकारांचा गैरवापर करून बेकायदेशीर कारवाई करतात, जमीन बळकावण्यासाठी असेल किंवा लोकांवरती अन्याय करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करत आहेत, तर त्या सर्व दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करणं, त्याचबरोबर जेवढे पण प्रभावित रहिवासी असतील, प्रभावित व्यावसायिक असतील, त्यांची नुकसान भरपाई व्हावी ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न पूर्ण असणार आहे. आणि त्यासाठी आम्ही रिट पिटिशन दाखल करतोय की जे दोषी अधिकारी आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी लवकरात लवकर कोर्टात जाऊन लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर गरज पडली तर या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात, नगराध्यक्षांच्या विरोधात, आमदारांच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी मोठ्या ताकदीने आक्रोश मोर्चा काढेल आणि लोकांना न्याय मिळवून देईल. सर, ज्यांना कोणाला तुमच्यासोबत जोडायचं असेल, संपर्क साधायचा असेल, कशा प्रकारे तुमच्याशी संपर्क करतात? मी त्यांना माझा मोबाईल नंबर देतो. माझा नंबर आहे 8879 0555121. 8879 0555121 हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही संपर्क करून मला भेटू शकता किंवा माझं कात्रपला ऑफिस आहे. कात्रप संविधान चौक जे आहे घोरपडे चौकाच्या पाठीमागे त्या रोडला आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी यावं. मला मदत तुम्हाला आम्ही पाहिजे ती मदत करू. आणि केवळ एवढाच प्रश्न नाही, तो कुठलाही तुमचा प्रश्न असू दे, कुठलीही तुमची अडचण असू द्या, मग पोलीस स्टेशनचा असू द्या, नगरपालिकेचा असू द्या, वॉटर सप्लायचा असू द्या किंवा MSBचा असू द्या, सर्व बाबतीत आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुम्हाला कायदेशीर मदत मिळवून देऊ आणि गरज पडली तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही आंदोलन करून तुम्हाला न्याय मिळवून देऊ.